RSSचे प्रमुख माननीय मोहनजी भागवत, तुम्हाला सादर प्रणाम। मी संजीव जोशी गेली 25 वर्ष पत्रकारितेत आहे आणि सध्या वकिलीच्या व्यवसायात आहे। मी पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल अशा डहाणू तालुक्यामध्ये राहतो। माझं बालपण जव्हारमध्ये गेलेलं आहे। जव्हारमध्ये असताना राम मंदिरच्या बाजूला तत्कालीन सीताराम आयरे आणि सदाशिव आयरे नामक ज्येष्ठ व्यक्ती होत्या। त्या RSSची शाखा भरवत होते आणि आम्ही लहानपणी त्या RSSच्या शाखेत जात असो। जव्हार राम मंदिराच्या बाजूला। तेव्हा आम्हाला काही त्याची कल्पना नव्हती RSSची शाखा म्हणजे काय। हे आता आम्ही मोठे झाल्यानंतर आम्हाला त्या गोष्टी कळतायत। RSS हे मी अशासाठी सांगत नाहीये की मी RSSची कुठेतरी लिंक जोडतो आणि त्यामुळे मला काही फेवर करावी। RSSचं जे काम आहे राष्ट्र निर्मितीचं काम आहे, आम्हाला त्याविषयी खूप सन्मान आहे। आम्ही RSSचे समर्थकच आहोत आणि RSSची आवश्यकता ही या भारतभूमीला नितांत आहे हे मांडणाऱ्यापैकीच आम्ही आहोत। पण आता RSSने जन्माला घातलेलं जे भाजप आहे ते भाजप सत्ता मिळवण्यासाठी हे कुठल्याही स्तराला जातं। म्हणजे त्यांना सगळे पक्ष गिळंकृत करणं, त्या पक्षातले बलात्कारी असोत, भ्रष्टाचारी असोत, बँक घोटाळेबाज असोत, कोणालाही घ्यायचं आणि सत्ता स्थापन करायची। आता आमची अशी समजूत आहे की राष्ट्रहितासाठी सत्ता पाहिजे आणि सत्ता मिळवण्यासाठी काही करा। आता हरकत नाही, हे सगळं राजकीय लोकांना कळत असेल सगळ्या। पण आमची आता एक रिक्वेस्ट अशी आहे तुम्हाला की RSSने आता या देशामध्ये एका प्रभावी विरोधी पक्ष जन्माला घातला पाहिजे। म्हणजे सत्ताधारी पक्ष पण RSSचा, विरोधी पक्ष पण RSSचा। कारण प्रभावी विरोधी पक्ष जर राहिला नाही तर ते देशहितासाठी होणार नाही। त्याच्यामुळे राष्ट्र निर्माण करण्यासाठी भाजपने जे काही बलात्कारी असतील, भ्रष्टाचारी असतील, त्यांना सोबत घेऊन राष्ट्रहित आणि राष्ट्र निर्माणाचं काम करावं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक RSSच्या शिस्तीत वाढलेला किंवा ज्यांना भाजपमध्ये जे सत्तेच्या राजकारणात टिकत नाही, की जेव्हा सतरंजी उचलतात, अशा लोकांना एक कार्यक्रम दिला पाहिजे। आणि त्यासाठी RSSचीच एक विंग, जर अनेक विंग आहेत ना, विश्व हिंदू परिषद आणखी काय काय वगैरे, तर त्याच्यामध्ये एक RSS विरोधी पक्षांनी जर भर टाकली तर मला वाटतं लोकांची खूप सोय होईल। आणि भाजप, त्याच्यानंतर RSS, त्यानंतर केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, UP मध्ये योगेंद्र, असं जे काही मांडणारे लोक आहेत त्यांना सत्तेत स्थान नाही मिळालं तर विरोधी पक्षात तरी स्थान मिळेल। धन्यवाद। माझा हा जो एक विनंती आहे, तुम्ही त्याच्यावर जरूर गांभीर्याने विचार करा। थँक्यू।